नमस्कार. लाडकी बहीण योजनेची केवायसी करणाऱ्या महिला भगिनींना बऱ्याचशा अडचणी येत आहेत. त्याचबरोबर 4 ते 5 मोठे एरर दाखवत आहेत. त्यामुळे या सगळ्यावरती काय उपाय आहे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच योजनांच्या माहितीसाठी या पेजला नक्कीच फॉलो करा. तर बघा, सुरुवातीला सगळ्यात मोठा एरर येतोय की केवायसी करण्याची वेबसाईटच चालत नाहीये. त्याचबरोबर ओटीपी येत नाहीये. ओटीपी आला तर तो खूप उशिरा येतोय किंवा ओटीपी टाकण्यासाठी कोणताही बॉक्स ओपन होत नाहीये आणि शेवटी अनेबल टू सेंड ओटीपी असं लिहून येतंय. तर याचं कारण आहे की दिवसात लाखो भगिनी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वेबसाईट डाऊन होत आहे. तुम्हाला अशा वेळी केवायसी करायची आहे ज्यावेळेस वेबसाईटवरती लोड नसेल. साधारणपणे रात्री 12:30च्या पुढे किंवा पहाटे 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही केवायसी करू शकताय. पुढचा एरर आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्रता यादीत समाविष्ट नाही. याचं कारण आहे की तुम्ही ज्याही लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकत आहात त्यांना योजनेतून अपात्र करण्यात आला आहे. अशा भगिनींची केवायसी करण्याची गरज नाहीये. तिसरा एरर येत आहे की ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची पतीची माहिती द्या. जर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक दिला नाही तर तुम्हाला हा एरर दिसेल. वडील किंवा पतीपैकी कोणीही नसेल तर लगेच केवायसी करू नका. पुढे रिलेटिव्ह टू आधार नंबर कॅनॉट बी द सेम ॲज ॲप्लिकंट आधार नंबर असा एरर दाखवत असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी स्वतःचाच आधार क्रमांक टाकत आहात. त्यामुळे असं दाखवत असेल तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे जास्तीत जास्त भगिनींपर्यंत नक्की शेअर करा. काही अडचण आली तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुम्हाला लगेचच उत्तर मिळेल.